आपल्यासोबत बोलण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस जी आहेत. मॅडम, खरं तर TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर आज योग दिवस आहे, आपण सेलिब्रेट करताय, त्याबाबत काय सांगा? मला खूप आनंद आहे की आज आम्ही NSCI डोममध्ये योग दिवस शेतकऱ्यांच्या मुलांबरोबर आणि BMC स्कूल चिल्ड्रन यांच्याबरोबर सेलिब्रेट करतोय. आज मुलांना योग प्रशिक्षण तर दिलं जातं आहे, त्या व्यतिरिक्त त्यांना मोटिवेशनल स्पीचेस, त्यांना गेम्स आणि वेगवेगळे असे उपक्रम होत आहेत ज्यांनी ते वर्षभरासाठी एकदम मोटिवेट होऊन जातील. तर आनंद आहे. आणि जे शेतकऱ्यांची मुलं मुंबईला आम्ही आणली आहेत त्यांना मुंबईचा सैर सपाटा पण आहे आणि रात्री जेवून ते परत जाणार आहेत, तर त्यांच्यासाठी एक पिकनिक आहे पूर्ण दिवसाची. मॅडम, अनेक सेलिब्रिटी ते देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते, त्याबाबत काय सांगा? खूप छान वाटतंय. शाहिद कपूरजी आले होते, अनुप्रिया पटेल मॅडम आल्या होत्या दिल्लीहून, मंगल प्रभात लोटाजी होते आणि कित्येक असे डिग्निटरीज होते आणि त्यांनी योगामध्ये मुलांना जॉईन केलं आणि आता मुलं योगा कंटिन्यू करतात, त्याचा आनंद आहे. मॅडम, महाराष्ट्रवासियांना किंवा नवी मुंबईकरांना किंवा मुंबईकरांना आपण काय संदेश द्याल योग दिवसाच्या पार्श्वभूमीवरती? रोज करे योग तभी आप रहेंगे निरोग, एवढंच मी सांगेन. योग करा, प्राणायाम करा. आजकालचं जीवन इतकं हेक्टिक असतं आणि इतके ताणतणाव असतात, तुम्हाला खूप जरुरी आहे योग करून आपलं जीवन, आपली लाईफस्टाईल नीट ठेवणं. मॅडम, आपण राजकीय परिस्थिती जी पाहतोय सध्या, ऑपरेशन टायगर देखील सुरू आहे, त्याकडे कसं पाहता आपण? आज इतका सुंदर असा दिवस आहे आणि ते जो ऑपरेशन आहे तो त्या दोन पार्टीजच्या मध्ये आहे, तर आपल्याला मला वाटतं फक्त योगाविषयी आज तरी बोलायला पाहिजे. धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत होत्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस. योगा करा असं त्यांनी एक विधान केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सह मी रवी खरात, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.